आज या ठिकाणी सातारा तालुका पोलीस स्टेशनला दावडशी ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत। मी सुनील कायकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सातारा शहर। मला फोन आला होता नवाते सरांचा की संदर्भ असा होता की बाबा स्मार्ट मीटर गावामध्ये सक्ती केली जाते। नागरिकांची इच्छा नसताना गावामध्ये किंवा नागरिक शेतामध्ये बांगल्याला गेले असताना, कामाला गेले असताना परस्पर मीटर बदलणे हे कितपर्यंत योग्य आहे? प्रायव्हेट प्रिमायसेसमध्ये प्रवेश करणं, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आयडेंटिफिकेशन आहे सोबत तर नाही आहे, नागरिकांची इच्छा नाही आहे, नागरिक स्वतः सांगतायत की आमची कोणतेही बाबा जुन्या मीटरबद्दल तक्रार नाही, तरी देखील स्मार्ट मीटर सक्ती का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। संपूर्ण ग्रामस्थ सातारा तालुका पोलीस स्टेशनला या ठिकाणी तक्रार नोंद करायला आले होते, परंतु साहेबांच्या विनंतीवरून आजचा दिवस या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत। कारण MSCBचे जे प्रमुख आहेत, 12% साहेब असतील, अजून काही इतर अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांबरोबर उद्या मीटिंग घ्यायचं असं ठरलेलं आहे। जोपर्यंत या नागरिकांच्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची सक्ती MSCBने करू नये, अशा प्रकारची मागणी आता सन्माननीय तालुक्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत तांबे साहेब, त्यांच्यासमोर या मीटिंगमध्ये ही गोष्ट ठरलेली आहे। मी या प्रसंगी एवढंच सांगेन MSCBच्या अधिकाऱ्यांना की कोणत्याही प्रकारची सक्ती या ठिकाणी करू नये, कारण नागरिकांमध्ये या बाबतीमध्ये खूप तीव्र भावना आहेत। 15 ऑगस्ट आपल्या तोंडावरती आहे, 2 दिवसावरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी। त्यामुळे जोपर्यंत नागरिकांच्या मनातली संभ्रम अवस्था जी असेल मीटर संदर्भातली ती पूर्ण होत नाही किंवा त्यांचं समाधान होत नाही या संदर्भातल्या प्रश्नांच्या संदर्भातलं, तोपर्यंत कोणत्याही तुम्ही जबरदस्तीने मीटर बसवण्याचे जो प्रकार आहे तो तातडीने थांबवा। मी या प्रसंगी या व्हिडिओच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो। गावकऱ्यांना काय बोलायचं असेल तर गावकरी बोलतो। घरात नसताना आमचे मीटर काढून नेऊन दुसरे मीटर बसवले गेले। आम्हाला मीटर माघारी पाहिजेत जुने। गाव तुम्हाला काय सांगायचं सांगा। 10 वर्ष माझा मीटर त्यांनी काढला बसवलं, पण माझा मीटर मी जुना होता, तो त्यांच्या गाडीवरून मी माझा परत लगेच घेतला, घरात नेऊन ठेवला। त्यांचा मीटर त्यांनी बसवलेला आहे तसाच आहे। गावात पण अशी चर्चा, बाबा नवीन मीटर बसवला आहे त्याचं बिल जास्त जुन्या मीटरचं कमी येत होतं, अशी परिस्थिती आहे ना? आहे तशीच परिस्थिती। ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनी समजून घ्यावी आणि त्या संदर्भामध्ये बैठक आयोजित करून नागरिकांमध्ये जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नागरिकांवरती सक्ती करू नये, या प्रसंगी आम्ही एवढंच सांगतो। आम्ही घरी नसताना आमच्या दाराला टाळा होता, त्यांनी येऊन मीटर बदलून घेऊन गेले, की आम्हाला मीटर परत पाहिजे। घरी नसताना आमचं मीटर नेणं योग्य आहे का कसं ते त्यांनी माघारी पाहिजे। ते शासनाची अशी कुठली सक्ती नाही की कंपल्सरी स्मार्ट मीटर बसवला पाहिजे आणि न्यायालयाचे तसे निर्देश आहेत। असं असताना सुद्धा MSCBचे आधी जे मंडळी आहेत ही मंडळी गावात दुपारच्या वेळेला येतात, ज्यावेळेला सगळे गावात रानात वगैरे कामाला लोक गेलेली असताना, आणि त्यावेळेला येऊन परस्पर मीटर बसवले जात आहेत। आणि याला विरोध केल्यानंतर आमच्यावरच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात येते। शेवटी साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून, नाहीतर आम्ही आज त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार होतो। परंतु MSCBच्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की असं कुठलंही कंपल्शन शासनानं केलेलं नाही। स्वतः मुख्यमंत्री असेल किंवा केंद्रीय ऊर्जा मंत्री असतील, त्यांनी लोकसभेत किंवा विधानसभेत या घोषणा केलेल्या आहेत। असं असताना का हा अट्टहास चालला आहे प्रशासनाचा, हे काय कळायला मार्ग नाही आहे। त्यामुळे हे थांबवावं, किमान ग्रामसभेमध्ये ठराव करण्याचे आदेश दिले आहेत ZP-नं की तुम्हाला स्मार्ट मीटर हवे का नको, आणि त्या ग्रामसभेच्या निर्णयावर ठरणारे त्या गावात स्मार्ट मीटर बसवायचे का नाही ते। परंतु या ग्रामसभा होईपर्यंतही प्रशासन थांबायला तयार नाही, MSCB थांबायला तयार नाही। हे कुठेतरी चुकीचं आहे, ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। बस.